नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यात दोनच मोठ्या समस्या आहेत. एक म्हणजे हंगर आणि दुसरे आहे डिप्रेशन. ज्याच्या पोटात भूक असते त्याला डिप्रेशन होत नाही आणि ज्याला डिप्रेशन आहे त्याला भूक लागत नाही. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात गरिबीचा सामना करत $1 बिलियन कंपनी उभी केली. त्यांचं आयुष्य एका टाईम मशीनसारखं आहे, जिथे तुम्ही त्यांच्या चुकांमधून आणि अचीव्हमेंट्समधून शिकून आपलं भविष्य फास्ट फॉरवर्ड करू शकता. डॉक्टर वेलुमनी यांचा अनुभव सांगतो की विशेषतः मिडल क्लास लोक एका मनी ट्रॅपमध्ये अडकलेले असतात. ते पेचेकवर पेचेक जगत असतात. जॉबमुळे सिक्युरिटी मिळते, पण फ्रीडम मिळत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का या मिडल क्लास ट्रॅपमधून बाहेर पडायचं कसं? डॉक्टर वेलुमनी म्हणतात, लोक शेजाऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी खूप मेहनत करतात आणि नंतर ते फर्स्ट कझिनला जळवण्यासाठी खर्च करतात. हा आयुष्याकडे बघण्याचा चुकीचा मार्ग आहे. जोपर्यंत तुम्ही यस्टरडेज मनी टुडे खर्च करत आहात तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. पण ज्या क्षणी तुम्ही टुमॉरोज मनी टुडे खर्च करता तेव्हा तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकता, म्हणजेच EMIमध्ये. EMI फ्री लाईफ म्हणजे काय? डॉक्टर वेलुमनी यांच्या मते स्वर्गाची खरी डेफिनेशन ही आहे, ज्या मेंदूमध्ये क्लटर नाही, ज्या हृदयामध्ये भीती नाही आणि ज्याच्या आयुष्यात EMI नाही, तीच EMI फ्री लाईफ. लिसन्स फ्रॉम पॉवर्टी, द मदर्स युनिव्हर्सिटी. डॉक्टर वेलुमनी यांचा बॅकग्राऊंड असा होता की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा चप्पल कधी घातली जेव्हा ते 17 वर्षांचे होते, केमिस्ट्रीच्या डिग्रीच्या पहिल्या वर्षात. कारण लॅबमध्ये ॲसिड आणि बेसचा धोका होता आणि त्यांच्या प्रोफेसरने त्यांना चप्पलशिवाय वर्गात येण्यास मनाई केली होती. गरिबीने त्यांना एक खूप महत्त्वाचा लेसन शिकवला, फ्रुगॅलिटी म्हणजेच मितव्ययता. ते तमिळ गाणं आजही सांगतात, जर तुमचं इन्कम 8 आणे असेल आणि तुम्ही 10 आणे खर्च केले तर तुम्ही भिकारी बनाल. साधे जीवन जगा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. त्यांच्या आईने त्यांना आयुष्य जगण्याची खरी शिस्त शिकवली. त्यांची आई 20 वर्षांपर्यंत फक्त लग्नाची साडी नेसत होती. डॉक्टर वेलुमनी सांगतात, ज्या मुलाचं आईवर नितांत प्रेम असतं तो जगातला सर्वात पॉवरफुल माणूस बनू शकतो, कारण तो आईच्या अपेक्षा, त्याग आणि गरजा भावनिकरित्या वाचू शकतो. त्यांच्या आईने त्यांना पेशन्स, फ्रुगॅलिटी आणि डिसिप्लिन शिकवले, जे त्यांच्या व्यवसायासाठी कच्चा माल बनले. याच काळात त्यांनी कॉलेजसोबत व्यवसाय करायला सुरुवात केली. ते होलसेलमध्ये ब्रिंजल विकत घ्यायचे आणि कॉलनीमध्ये जाऊन डोक्यावर ठेवून विकायचे. मार्केटिंग आणि बिझनेसची पहिली पायरी त्यांनी अशा प्रकारे चढली. द पॉवर ऑफ क्विक डिसिजन्स अँड मॅरेज. डॉक्टर वेलुमनी यांच्या आयुष्यातले मोठे निर्णय काही सेकंदात किंवा मिनिटांत घेतले गेले. आईला सोडण्याचा निर्णय 100 तासांत, सरकारी नोकरीचा रेझिग्नेशन 60 मिनिटांत, तर कंपनीची एक्झिट तर केवळ 60 सेकंदात. ते म्हणतात, एक लीडर म्हणून तुम्ही नेहमी निर्णय आधी घ्या. डिसिजन घेतल्यावर तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांशी त्याची इम्प्लिमेंटेशन कशी करायची यावर चर्चा करू शकता, पण डिसिजनवर नाही. त्यांनी गव्हर्नमेंट जॉब सोडला तेव्हा त्यांचे कुटुंब 40 महिनेपर्यंत सुरक्षित होते, कारण त्यांच्याकडे EMI नव्हता, खर्च कमी होता, ₹5,000 आणि बँकेत बायकोची नोकरी होती. मॅरेज म्हणजे लग्न हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा माइलस्टोन होता. त्यांनी त्यांच्या होणाऱ्या बायकोला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी आयुष्यभर पेईंग गेस्ट राहीन. माझ्या लग्नासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, तुलाच फंड करावे लागतील. गावात घरी टॉयलेट नाही. त्यांनी जाणीवपूर्वक अपेक्षा कमी ठेवल्या होत्या, कारण ते म्हणतात, डिव्होर्स आणि रेझिग्नेशनचं मुख्य कारण म्हणजे अनावश्यकपणे वाढवलेल्या अपेक्षा. त्यांच्या पत्नीने त्यांना केवळ ट्रस्ट नाही दिला, तर त्यांनी स्वतःची हार्ड डिस्क फॉर्मॅट करून टाकली. याचा अर्थ जुन्या सवयी आणि विचार सोडून दोघांनी एकाच न्यू ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करायचं ठरवलं. त्यांच्या पत्नीचा अनकंडिशनल सपोर्ट हा त्यांच्या यशाचा 10 टाइम्स मोठा एनर्जी स्रोत होता. द एंटरप्रेन्योरियल कोड, फोकस आणि फ्रुगॅलिटी. व्यवसायात उतरल्यावर डॉक्टर वेलुमनी यांनी एंटरप्रेन्योर्ससाठी 4 गोल्डन वर्ड सांगितले, जे याच क्रमानं लक्षात ठेवायचे आहेत: पेशन्स, फोकस, फ्रुगॅलिटी आणि डिसिप्लिन. तुम्ही एकाच वेळी 4 सशांचा पाठलाग करू शकत नाही. जर तुम्ही एका सशाचा पाठलाग केला तर तुम्ही 4ही पकडू शकता. हे आहे फोकसचं महत्त्व. त्यांनी थायरॉईडवर फोकस केलं. थायरॉईड ही 15 ग्रॅमची ग्रंथी आहे. 1997 मध्ये त्यांनी ओव्हरहेड प्रोजेक्टरवर विजन लिहिलं, 15 ग्रॅम आणि 1000 कोटी. ते म्हणतात, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत संधी दिसली तर तुम्हाला स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन दिसणार नाही. याच फोकसमुळे त्यांची कंपनी थायरोकेअर हा एक ग्लँडवर उभा राहिलेला जगातला एकमेव ब्रँड बनला. त्यांनी मॅकडोनाल्डच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास केला. जर तुम्ही फक्त एकच गोष्ट केली तर ती तुम्ही जगात कुठेही करू शकता.
व्यवसायात स्केल अत्यंत महत्त्वाचा आहे. स्केल नाही तर गेम नाही. त्यांनी दरांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांना माहीत होतं की सगळे हाय रेट घेत आहेत. म्हणून त्यांनी रेट खूप कमी ठेवले, जेणेकरून व्हॉल्यूम मिळेल. त्यांचे सारे रिएजंट्स बाहेरून येत असूनही डॉलरचा दर वाढल्यावरही त्यांनी 25 वर्षात एकदाही रेट वाढवला नाही. त्यांनी इनोव्हेशनसाठी वृत्तपत्र उद्योगातून इन्स्पिरेशन घेतली. दिवसभर सॅम्पल्स गोळा करायचे आणि रात्री टेस्टिंग करायचं. जसे दिवसभर बातम्या गोळा करून रात्री प्रिंटिंग करतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नेहमी फ्रेशर्सना नोकरी दिली. कारण एक्सपिरियन्स्ड लोक महाग असतात. ते सांगतात, 100 दिवसांच्या डेडिकेटेड ट्रेनिंग दिलेला फ्रेशर इतर कंपनीतून आलेल्या 1000 दिवसांच्या ट्रेंड व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असतो. यामुळे त्यांचा पर्चेस कॉस्ट कमी राहिला, जो फ्रुगॅलिटीचा नियम आहे. पीस, एन्जॉयमेंट आणि डीलिंग विथ लॉस. आज अब्जाधीशी असूनही डॉक्टर वेलुमनी लक्झुरी कार का घेत नाहीत? लोक विचारतात ते आयुष्य एन्जॉय का करत नाहीत? ते म्हणतात, मी पैसे खर्च करून आनंद घेत नाही. मी आयुष्य जगतोय आणि आनंद घेतोय. आयुष्यातला खरा आनंद विकत घेता येत नाही. त्यांना निसर्गाचा, समुद्राचा, दऱ्यांचा आनंद मिळतो. ते म्हणतात, जगाला जळवण्यासाठी किंवा शेजाऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी खर्च करण्यात काही अर्थ नाही. आयुष्यात 4 महत्त्वाचे शब्द आहेत: सक्सेस, वेल्थ, हॅपीनेस आणि पीस. यापैकी कोणता शब्द तुम्ही निवडाल? डॉक्टर वेलुमनी यांनी पीस निवडला. जर आयुष्यात पीस म्हणजे शांती नसेल, तर हॅपीनेस आनंद असू शकत नाही. ते गरीब असताना रडले नाहीत आणि आज श्रीमंत झाल्यावर ते उड्या मारत नाहीत. जेव्हा त्यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा त्यांना खूप एकटं वाटलं. पण ते म्हणतात, तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर बसून रडणे किंवा त्या व्यक्तीसोबत घालवलेले आनंदी क्षण आठवून रेलिश करणे. ते नेहमीच त्यांच्या पत्नीचा योगदान ॲक्नॉलेज करतात. ते म्हणतात, जेव्हा स्पाऊस तुमच्यासोबत आहे तेव्हाच त्यांची स्तुती करा. गेल्यानंतर केलेली स्तुती कामाची नसते. ॲडवाईस फॉर द यूथ, द 5 C's अँड प्रिपरेशन. आजच्या तरुणांसाठी डॉक्टर वेलुमनी यांचा एक महत्त्वाचा मेसेज आहे. गुड स्टार्ट इज बॅड फॉर करिअर. घाई करू नका. बिझनेस किंवा एंटरप्रेन्योरशिप लगेच सुरू करण्यापूर्वी 1. डिग्री पूर्ण करा, वयाच्या 21 ते 22 वर्षांपर्यंत. 2. ज्या क्षेत्रात बिझनेस करायचा आहे त्याच इंडस्ट्रीमध्ये नोकरी करा. 3. जिथे अर्निंग कमी आहे पण लर्निंग जास्त आहे अशा छोट्या कंपनीत काम करा. 4. 10 वर्ष दुसऱ्याच्या पैशातून म्हणजे OPM मधून एक्सपिरियन्स घ्या. बिझनेस आणि करिअर ही 100 मीटरची डॅश नाही, तर मॅरेथॉन रेस आहे. जर तुम्हाला झाड तोडायला 2 तास मिळाले तर तुम्ही 100 मिनिटे तुमची कुऱ्हाड धारधार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा माइंडसेट. नकारात्मक विचार सोडून द्या. ते शेवटी सांगतात, तुमच्या आयुष्यात फोकस ठेवा, फक्त स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबावर. डॉक्टर वेलुमनी यांच्या आयुष्याचं सार 5 C मध्ये आहे. डोंट कंप्लेन, डोंट कंपेअर, डोंट क्राय, बी काम अँड कॉन्सन्ट्रेट ऑन अपॉर्च्युनिटी. यश मिळवण्याची व्याख्या एकच आहे. तुमचे प्राधान्यक्रम, प्रायोरिटीज योग्य क्रमाने ठेवा. कारण आयुष्यात क्वालिटी ऑफ लाईफ महत्त्वाची आहे, केवळ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या KP द एंटरप्रेन्योर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.